नमस्कार, मी आकाश हाडे, ICT एक्सपर्ट एस महाराष्ट्र. तर बऱ्याच स्टाफला क्वेरी होती की डिस्पेन्सेशनमध्ये जे फेज आहे ते चेंज होत नाही, ते डिसेबल आहे. त्यामुळे अशा पेशंटला CPची मेडिसिन द्यायला अडचणी येतात. तर या संदर्भात हा व्हिडिओ आहे. इथे तुम्ही बघू शकता फेज हे डिसेबल आहे, इथे चेंज करता येत नाही. तर यासाठी फेज इथून चेंज न करता आपल्याला इथे मागे यायचं आहे आणि याच पेशंटच्या ट्रीटमेंट डिटेल्स या टॅबवर यायचं आहे. त्यानंतर खाली दिलेल्या एडिट या साईनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट. आता इथे तुम्ही बघू शकता ट्रीटमेंट फेज IP दिसत आहे, CP दिसत आहे आणि हे एडिटेबल आहे, हे चेंज होऊ शकतं. तर इथून तुम्हाला ते चेंज करायचं आहे. तर लेट्स से CP निवडूयात आणि एंड ऑफ IPची डेट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि अपडेट करायचं आहे. आता अपडेट झाल्यानंतर आपण चेक करूयात डिस्पेन्सेशनमध्ये ते चेंज झालं का. तर इथे तुम्ही बघू शकता पहिले इंटेन्सिव्ह फेजवर होतं, आता हा पेशंट कंटिन्युअस फेजवर आला आहे. तर इथून पुढे त्याला आता तुम्ही CPची मेडिसिन डिस्पेन्स करू शकता. तर टेक होम मेसेज हाच आहे की पेशंटला ड्रग डिस्पेन्सेशन करतेवेळी त्याचं ट्रीटमेंट फेज हे चेक करून घेणे. जर हा फेज चुकीचा असेल तर ट्रीटमेंट डिटेल्स टॅबवर जाऊन तो अपडेट करून घेणे. धन्यवाद.